माल्डिनी, नेस्टा, बुफॉन, डेल पिएरो, टोट्टी, डी रॉसी, पिर्लो जगाला एकाहून एक महान फुटबॉल प्लेयर्स देणारा देश इटली। या देशाच्या रक्तात फुटबॉल आहे। 4 वेळा फिफा वर्ल्ड कप जिंकणारी इटलीची टीम म्हणजे कधी काळचं फुटबॉलमधलं पॉवर हाऊस। पण गेल्या दशकभरात या टीमचा दरारा पार संपला। इटलीची टीम 2018च्या वर्ल्ड कपला क्वालिफाय होऊ शकली नाही, त्यानंतर 2022च्या वर्ल्ड कपमध्येही खेळू शकली नाही। आता 2026चा वर्ल्ड कप खेळणार की नाही हे अजूनही कन्फर्म झालेलं नाही। आता हा विषय इथं काढायचं कारण म्हणजे नुकतीच एक बातमी आली इटलीची टीम वर्ल्ड कपला क्वालिफाय झाल्याची। पण बातमी फुटबॉलच्या नाही, क्रिकेटच्या टीमची आहे। इटलीची क्रिकेट टीम 2026च्या T20 वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय झाली आहे। ऐकायला थोडं वेगळं वाटेल, पण पुढच्या वर्षी भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या T20 वर्ल्ड कपमध्ये इटलीची टीमही खेळणार आहे। नेदरलँड्स आणि स्कॉटलंड सारख्या युरोपमधल्या तगड्या टीम्सना धूळ चारून ही टीम पहिल्यांदाच वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय झाली। T20 क्रिकेटमध्ये बादशाह टीम असलेल्या 2012-2016 मध्ये T20 वर्ल्ड कप जिंकलेल्या वेस्ट इंडिजला 2022 मध्ये वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय होणं जमलं नव्हतं, पण इटलीनं मात्र हे जमवलं। पण हे नेमकं घडलं कसं? वर्ल्ड क्रिकेटमध्ये जास्त कोणाला माहीत नसणारी इटलीची टीम थेट वर्ल्ड कपसाठी कशी क्वालिफाय झाली त्याची स्टोरी। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। इटलीमध्ये क्रिकेटचा इतिहास तसा जुना, म्हणजे पार 19व्या शतकातला। पण हा खेळ या देशात कधी हिट झाला नाही म्हणायला काही लोकल क्लब्स अस्तित्वात आले, पण ते तेवढ्या पुरतेच मर्यादित राहिले। यात बदल व्हायला सुरुवात झाली ती 1990च्या दशकापासून। तेव्हा इटलीमध्ये क्रिकेटची डेव्हलपमेंट सुरू झाली। इटलीमध्ये क्रिकेट खेळणारे बहुतेक प्लेयर्स म्हणजे दुसऱ्या देशातून इटलीत स्थलांतर केलेले। यात भारतीय वंशाचे लोक आहेत, श्रीलंकेचे आहेत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि साऊथ आफ्रिकेचे सुद्धा आहेत। याच प्लेयर्सच्या जोरावर इटलीमध्ये क्रिकेटची संस्कृती रुजायला लागली। 80च्या दशकात इटालियन क्रिकेट फेडरेशनची स्थापना झाली। त्यानंतर 1995 मध्ये इटलीला ICC असोसिएट नेशनचा दर्जा मिळाला। हळूहळू इटलीची क्रिकेट टीम युरोप लेवलवर खेळायला लागली, असोसिएट मेंबर्स सोबत कम्पीट करायला लागली। पण या टीमला खरे यश मिळाले ते तब्बल 30 वर्षांनंतर। या यशामागे एका व्यक्तीचा हात सगळ्यात मोठा आहे, तो व्यक्ती म्हणजे गॅरेथ बर्ग। 1981 साली दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला गॅरेथ बर्ग हा राईट आर्म मीडियम पेस बॉलर। तो सुरुवातीला इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळला, त्यानंतर 2012 मध्ये इटलीसाठी इंटरनॅशनल डेब्यू केला। 9 वर्ष इटलीच्या टीमकडून खेळल्यानंतर 2021 साली वयाच्या 40व्या वर्षी त्याची इटलीच्या हेड कोच पदी नियुक्ती झाली। इटलीच्या क्रिकेट टीमचं नशीब बदलायला सुरुवात झाली तिथूनच। गॅरेथ बर्ग इटलीचा हेड कोच झाला, पण त्यानं इंटरनॅशनल क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली नव्हती। तो इटलीसाठी प्लेयर आणि कोच अशा दोन्ही रोल्समध्ये होता। त्यानं आपला सगळा अनुभव इटलीची टीम बिल्ड करण्यासाठी वापरला। त्यानं टीममध्ये फिटनेस कल्चर आणलं, प्लेयर्सला मॅचसाठी रेडी केलं, बाहेरच्या देशातले अनेक टॅलेंटेड प्लेयर्स शोधले आणि इटलीची टीम तगडी झाली। 11 जुलैला इटलीनं T20 वर्ल्ड कप क्वालिफायर्सची शेवटची मॅच नेदरलँड्स विरुद्ध खेळली। या मॅचमध्ये इटलीच्या प्लेइंग 11 मधले तब्बल 8 प्लेयर्स बाहेरच्या देशातले आहेत। 4 प्लेयर्स ऑस्ट्रेलियन ओरिजिनचे, 2 इंग्लिश, 1 भारतीय आणि 1 श्रीलंकन। यापैकी 10 प्लेयर्सचा T20 डेब्यू 2021 नंतर झालाय। गॅरेथ बर्गनं या वेगवेगळ्या आयडेंटिटीच्या प्लेयर्सची भट्टी एकत्र जमवली आणि इटलीची चॅम्पियन टीम उभी झाली। यापैकी एक खतरनाक प्लेयर म्हणजे ग्रँट स्टीवर्ट। स्टीवर्ट हा ऑस्ट्रेलियन वंशाचा ऑलराऊंडर। त्याची आई इटालियन असल्यामुळे तो इटलीकडून खेळण्यासाठी पात्र ठरला। ग्रँट स्टीवर्ट मिडल ऑर्डरमध्ये रन्स करतो, चांगली पेस बॉलिंग सुद्धा करतो। तो सुद्धा इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमध्ये खेळला आहे। तिथला अनुभव त्याला इटलीसाठी खेळताना उपयोगी आला। 9 जुलैला स्कॉटलंड विरुद्धच्या क्वालिफायर मॅचमध्ये स्टीवर्टनं फक्त 27 बॉलमध्ये 44 रन्स केले। सोबतच त्याने 4 ओव्हरमध्ये फक्त 20 रन्स देऊन कडक बॉलिंग केली आणि इटलीनं बऱ्यापैकी मोठ्या टीमसोबत खेळणाऱ्या स्कॉटलंडला हरवलं। इटलीच्या टीम मधला असाच एक आणखी भारी प्लेयर म्हणजे जो बन्स। बन्स हा ऑस्ट्रेलियाचा माजी ओपनर। त्यानं ऑस्ट्रेलियासाठी 23 टेस्ट मॅचेस खेळल्या आहेत। 2014 साली MS धोनीनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतासाठी शेवटची टेस्ट मॅच खेळली। त्याच मॅचमध्ये बन्सनं ऑस्ट्रेलियासाठी डेब्यू केला। इतका जुना गडी, पण गेल्या वर्षी त्याने एक अत्यंत इमोशनल डिसिजन घेतला, तो म्हणजे इटलीकडून क्रिकेट खेळण्याचा। गेल्या वर्षी फेब्रुवारी जो बन्सचा भाऊ डॉमिनिक बन्सचं निधन झालं। डॉमिनिक ऑस्ट्रेलिया डोमेस्टिक क्रिकेट खेळायचा, क्रिकेटचा वर्ल्ड कप खेळण्याचं त्याचं स्वप्न होतं। भावाचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी
जो बन्सनं इटलीकडून खेळण्याचा निर्णय घेतला। जो बन्सच्या कुटुंबाला इटालियन वारसा आहे, त्यामुळे तो इटलीकडून खेळण्यासाठी पात्र ठरला। त्याने गेल्या वर्षी जून महिन्यात इटलीसाठी T20 डेब्यू केला। इटलीकडून खेळताना त्याने 85 नंबरची जर्सी निवडली, जो त्याच्या भावाचा जर्सी नंबर होता। जो बन्सकडे सुरुवातीपासूनच लीडरशिप क्वालिटी होती। गेल्या डिसेंबर महिन्यात तो इटलीच्या T20 टीमचा कॅप्टन बनला आणि इटलीच्या टीमचं नशीब बदललं। त्यानं युरोपियन क्वालिफायर्समध्ये इटलीचं नेतृत्व केलं आणि टीमला पहिल्या वर्ल्ड कपमध्ये घेऊन गेला। रोमानिया विरुद्ध त्यानं फक्त 55 बॉलमध्ये 108 रन्स केले। आता भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या 2026च्या T20 वर्ल्ड कपमध्ये तोच इटलीच्या टीमचा कॅप्टन असेल। इटलीच्या या टीममध्ये क्रिशन कलुगामेगे, अमीर शरीफ, हॅरी मॅनेंटी आणि एमिलियो गे सारखे प्लेयर्स आहेत। लेग स्पिनर कलुगामेगेचा जन्म श्रीलंकेतला। तो इटलीचा मेन विकेट टेकिंग बॉलर। तो लहान असतानाच त्याची फॅमिली इटलीला स्थायिक झाली। इथंच त्यानं लहानपणापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि आज तो इटलीचा मेन स्पिनर बनला। हॅरी मॅनेंटी या फास्ट बॉलरचं ओरिजिन ऑस्ट्रेलियन। तो वर्ल्ड कप क्वालिफायर्समध्ये इटलीसाठी सगळ्यात जास्त विकेट्स घेणारा बॉलर आहे। हे झालं प्लेयर्सचं। आता बोलूयात स्पर्धेबद्दल। T20 वर्ल्ड कप साठीच्या युरोपियन क्वालिफायर्समध्ये 9 जुलैला झालेली मॅच इटलीसाठी टर्निंग पॉइंट ठरली। या मॅचमध्ये इटलीनं तुलनेनं तगडा असणाऱ्या स्कॉटलंडला 12 रन्सनं हरवलं आणि मोठा अपसेट केला। या मॅचमध्ये एमिलियो गेनं फक्त 21 बॉलमध्ये 50 रन्स केले, तर बॉलिंगमध्ये हॅरी मॅनेंटीने पंजा खोलला। इटलीनं या मॅचमध्ये 168 रन्सचं टार्गेट डिफेंड केलं आणि स्कॉटलंडला क्वालिफिकेशनच्या सीनमधून बाहेर केलं। इटलीची शेवटची मॅच नेदरलँड्स विरुद्ध होती। या मॅचमध्ये इटलीचा पराभव झाला, तरी सुद्धा टीम चांगल्या रनरेटमुळे वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय झाली। शेवटच्या मॅचमध्ये इटलीला फक्त हेवी डिफीट अवॉइड करायचा होता। इटलीनं दिलेलं 135 रन्सचं टार्गेट जर नेदरलँडनं 15 ओव्हरच्या चेस केलं असतं तर इटलीची टीम बाहेर झाली असती। पण इटलीनं 16.2 ओव्हर्सपर्यंत लावून धरलं आणि आपल्या पहिल्या वर्ल्ड कपमध्ये एंट्री मारली। इटलीला खेळाचा वारसा मोठा आहे, पण इथं क्रिकेटला अजूनही म्हणाव्या तितक्या सुविधा नाहीत। इथली पिचेस आर्टिफिशियल आहेत, क्वालिटी ग्राउंडची कमतरता आहे। पण असं असलं तरी या देशात क्रिकेटची संस्कृती हळूहळू निर्माण होतीये। इटलीच्या टीममध्ये वेगवेगळ्या देशाचे प्लेयर्स असले तरी टीमचा सपोर्ट स्टाफ ड्रेसिंग रूममध्ये इटालियनच बोलतो। इटलीतच जन्म झालेला आणि इथंच लहानाचा मोठा झालेला इटालियन प्लेयर क्रिकेटच्या हायेस्ट लेवलपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी थोडा वेळ लागेल, पण इटलीची टीम त्यासाठी रोडमॅप तयार करतेय, अमाप कष्ट करतेय। इटलीमध्ये अजूनही ग्रासच्या विकेट्स नाहीत, त्यामुळे खेळायला अडचणी आहेत। पैसा नाही, स्पॉन्सर नाही, त्यामुळे कष्ट आणि त्यागही मोठा आहे। पण इटलीची ही टीम स्वप्न बघण्यात मागे पडणारी नाहीये। आता ऑलिम्पिकमध्ये T20 क्रिकेटचा समावेश झालाय, त्यासाठी क्वालिफाय होणं हे इटलीचं ध्येय आहे। या देशात क्रिकेटसाठी चांगल्या सुविधांची कमतरता आहे, पण पॅशन आणि जिद्दीच्या जोरावर ही टीम क्रिकेटमध्ये हळूहळू पुढे येते। इटली हा देश कधीच क्रिकेटसाठी ओळखला गेला नाही, पण आता या टीमनं T20 वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय होत इतिहास रचला। ही टीम आता भारतात खेळेल। क्रिकेट माहीत नसलेल्या देशातून क्रिकेट म्हणजे सगळं काही असणाऱ्या देशापर्यंतचा हा त्यांचा प्रवास, जो फक्त मॅचेस जिंकल्या म्हणून जमला नाही, तो जमला जिद्दीच्या जोरावर, अफाट जिद्दीच्या जोरावर।